भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा कुरबुरू चाले दोघांच्या घरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी, चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची, शिव्याची पाहायला खोली पोरांची ही बोलत आली, कुणी त्याचा आग लावी कुणी त्याचं तेल खाली, होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या उर्री, शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. आयुष्यभर भांडलात ना दोघे, तुम्ही दोघं भांडत राहिलात, पण त्या पापाची फळं बिचाऱ्या महुआला भोगायला लागतायत. तुम्हाला जर का महुआबद्दल प्रेम वाटत असेल, काळजी वाटत असेल, तर उपचारासाठी यांच्याकडे घेऊन या तिला. मालक पैसे बराबर आहे ना? हा बराबर आहे ना. हे बराबर नाही मालक. नाही म्हणजे ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. आता तू पैसे दिलेस म्हटल्यानंतर मोजून नको घ्यायला. नाही नाही पैसे मोजले पाहिजेत हे बराबर आहे, पण हे बराबर नाही ना. ज्याच्या समोर तुम्ही आयुष्यभर ताठ मानेने जगलात त्याच्या समोर असं हातापाय पडणार तुम्ही. बघा बघा कसं दिसतंय. काय आत्ताच तुमचं नाक कापल्यासारखं वाटतं. नाकाच्या शेंड्याचा टावका उडाला. वर हे असं त्यात हे असं दिसणार. बोल ले भुजंगवा, तू भी बोल ले, लेकिन क्या करे, हमरे हाथ जो बंदे. पण हे सगळं महुआ बेटीसाठी मला सहन करावं लागणार. त्याचा अपमान तुम्ही सहन करणार. अब तुम्ही वो बात नहीं रही. म्हणजे कुछ तो गडबड है. दया दया कर माझ्यावर आणि चालता होईल. एकतर तो माझा अपमान करतोय, त्यात तोही अपमान करा करा अपमान करा आणि माझ्या हृदयावर डागण्या द्या. हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, कोण नाही कोणचा दही भात लोणचा. हा ससुल्या, उद्या काय होईल रे? काय होणार म्हणजे? तू आमच्या घरी येणार आणि माझे बाबा तुझ्यावर उपचार करणार. खूप त्रास होतो का रे? नाही मला माहित नाही, म्हणजे मला कधी कावीळ झाली नाही ना. पण आई सांगत होती की बाबांचे उपचार खूप प्रभावी आहेत, तू लगेच बरी होशील. मोरू, बरं झालं ना मला कावीळ झाली. त्या निमित्तानं मला तुमच्याकडे येता तरी येईल. नाही तू घरी येतेस हे चांगलंच आहे, पण ज्या निमित्तानं येतेस ते बरं नाही. जाऊ दे ना मोरू, आपल्या नशिबी असंच भेटणं असेल. माऊ मला ना खूप गंमत वाटतेय. तुझ्या पाननी मला तुझ्या घरातनं हाकलून दिलं आणि आता तेच माझ्या घरी येणार आहेत औषध घ्यायला. तू पण आम्हाला हाकलून देणार? मी असं करेन का? आता उद्या बघच मी काय करतो ते. उद्या सगळ्यांना देखत तुझा हात पकडतो की नाही बघ. इश्श. महुआ, ए बेटी महुआ. मोरू मी फोन ठेवते हा, आई येते. बाय बाय. महुआ, सो गई का? झोप झोप, उद्या सकाळी लवकर उठायचंय ना. सोचा. आई, अरे उद्या पा मला खरंच बल्लाळ काकांकडे घेऊन जाणार आहे. जाणारच म्हणजे काय, जावंच लागेल. आणि उद्या जर तुझ्या पानी बल्लाळा भाऊजींची भांडण उकरून काढलं ना तर रद्दीच कोंबते त्यांच्या तोंडात. उद्या तू जाणार म्हणजे जाणारच. हे आई, हा माझ्यासाठी ना एखादी जरी काठाची साडी काढून ठेव. काय?
मग मी काय नेहमीच्या अवतारात जाऊ त्यांच्याकडे? पहिल्यांदा जाते ना मी. ये लड़की ये का बक रही है? चल सो जा पगली कही की. झोप. देवा देवा, अरे तुझे किती आभार मानू आणि कसे मानू कळतच नाही. अरे त्या दुष्यंताच्या मदतीला तू भुंगा पाठवलास आणि माझ्या मदतीला काविळीचा विषाणू. देवा देवा, तुला काय हवा प्रसाद. हा मोरू तुझ्यासाठी एक एक अशी डिश बनवेल ना. देवा तुला शोधू कुठ, अरे शोधू कुठ, देवा तुला शोधू कुठ. छान मोरया छान. कसला आनंद झाला एवढा तुला. अगं मी आभार मानत होतो देवाचे, वा. महुआला कावीळ झाली म्हणून. काय? आपलं हे, प्रार्थना करत होतो देवाची महुआची कावीळ बरी व्हावी म्हणून. बरी होणार, महुआ बरी होणार. आपले हे उपचार करणार आहेत तिच्यावर. हो का? हो. हो का? अरे त्यासाठी ती उद्या आपल्या घरी येणार आहे. त्यावेळी मी घरीच असणार आहे. काही गरज नाही, महुआ यायच्या आत तू बाहेर जायचं. का? मी नाही जाणार, मी इथेच थांबणार. अरे पूर्ण ऐकून तरी घे. महुआ यायच्या आत तू बाहेर जायचं काही महत्वाच्या वस्तू आणायला उपचारासाठी. अच्छा अच्छा, तसं होय. हा. काय काय आणायचे तू सांग मला. हा, हळदीची पानं, सुपारी, विड्याची पानं, साखर, नारळ, फुटाणे. साखरपुडा आहे. मी सांगते तेवढं आणायचं. पांढरा धागा आण आणि रक्तचंदनाची बाहुली. ए आई, बाहुली नको ग. अगं तिच्याकडे खूप. तू सांगतेस तसं ऐकतो. तू फक्त यादी बनवून दे. अगो बाई, किती शाण्यासारखा वागतोय. कसं काय? महुआसाठी. काय? अगं म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा नाही का? हो, नाही बरोबर आहे तुझं. आणते यादी आणते, विसरले मी. अरे देवा तुला शोधू कुठ, अरे शोधू कुठ, देवा तुला शोधू कुठ. काय करताय? काय नाही ग, बसलोय नुसता. मी कधी काय करतो. सांगा ना काय करताय. काय करतो हे काही नाही सांगितलं तर. सांगा ना. झाडांना पाणी घालतोय. झाडं कुठे आहेत? पाणी तरी कुठे. तुम्ही पण ना. मी तुम्हाला काहीतरी सांगितलं तर माझ्यावर चिडाल. मी कशाला तुझ्यावर चिडीन. नाही, नेहमी चिडता म्हणून विचारलं. अगं नाही चिडणार, सांग. बघा हा नक्की चिडणार नाही. अगं सांगशील तर मी कशाला चिडू. काही सांगितलं ना तरी चिडता म्हणून एकदा कन्फर्म केलं. नक्की चिडणार नाही. आता सांगितलं नाहीस तर चिडीन. बघा चिडलात तुम्ही. चिडलात की अरे नाही? काय मग नको सांगूस, नको. मला ऐकायचंच नाही. जाऊ दे. पण मला सांगायचंय. अहो काय नाही, मला नाही ऐकायचं. मला सांगायचं तुम्हाला. बरं सांगा, सांगा काय ते सांगा एकदाच. आपल्या घरी की नाही उद्या बिरजू भाऊजी येणार आहेत. मग यात काय चिडण्यासारखं. काय म्हणालीस तू. बिरजू आपल्याकडे काय येणार आहे. काय येणार आहे आपल्याकडे. चिडायचं नाही, चिडायचं नाही. बिरजू भाऊजी उद्या आपल्याकडे मऊला घेऊन येणार आहेत. तिला बिचारीला बरं नाहीये, कावीळ झालीये, उपचारासाठी येणार आहेत. तेव्हा त्यांचा अपमान करायचं नाही आणि त्यांच्यावर रागवायचं नाही, चिडायचं नाही. ठरलं. चपला मिळणार नाही. अहो पाया पडतोय. आयुष्यमान हो. कसा दिसतोय मी. अरे पावसाळ्याच्या आधीच रेनकोट घालून कुठे चाललायस तू बाहेर. अहो अगं आई सांग ना त्यांना. काही नाही रे, छान दिसतोयस तू. उद्या सकाळची तयारी करतोय. उद्या सकाळी बाहेर चाललायस कार्यक्रमाला. हो. नाही, उद्या सकाळी शेजारचे आपल्याकडे येणार आहेत ना. हो मग. अगं महुआ औषध घ्यायला येणार आहे. मग सकाळची तयारी नको करायला. तयारी. बाबा उद्या सनई लावू की संतूर. नाही, तो विचारतोय सनई लावू की संतूर उद्या. त्याला विचार तुतारी आहे का म्हणावं. मोरया तुतारी आहे. काय तू तरी विचारतेस त्याला. अरे लाव लाव. हा ढाल तोशे वगैरे, ढाल तोशे, ढोल ताशे वगैरे लाव. हो लावतो. हो लावतो. काय कारच्या ते येणार आहेत आपल्याकडे. चालतो हो आणि बदलतो. रेनकोट बदल आधी. चिडू नका, चिडू नका, चिडू नका. शांत व्हा, शांत व्हा, हा. शांत व्हा. शांत व्हा. हा, हो. काय ग
महुआ खरंच आजारी आहे? बल्लाळ, बल्लाळ, बल्लाळ. काय रे, काय हवं होतं? हमरा एक काम है तोहरे पास. अच्छा, काय बरं, काय काम आहे तुझं? ते तुझ्याकडे ते कावळीवरचं औषध आहे ते दे. औषध हवंय? बर, मला सांग, सभ्य माणसाकडे औषध मागण्याची ही पद्धत आहे? हा? अरे औषध मागतोयस का गुंडासारखं राहिलेलं भाडं मागतोयस रे? ते घराचं भाडं घेईनच मी, केस जिंकेन तेव्हा. केस जिंकेन तेव्हा? काय बिरजू, केस येणं किंवा केस जिंकणं या दोन्ही गोष्टी आता तुझ्या आयुष्यात नाहीत बरं. तू मुकाट्याने औषध दे. मुकाट्याने औषध दे? औषध देता येणार नाही. का? हाँ, तुला पैसे पाहिजेत का? हाँ, बोल ना, हमारे पास बहुत पैसा है, जितना पैसा चाहिए उतना मैं हम देने के लिए तैयार हूँ. बोल, कितना पैसा चाहिए? तू 1 लाख रुपये जरी दिलेस ना तरी सुद्धा मी ते घेणार नाही. बल्ला, इसका मतलब ये है कि तू औषध देणार नाहीस मला? अरे मी असं कधी म्हणालो की मी औषध देणार नाही म्हणून? मग आता दे ना औषध. बल्ला, हे सगळं तू मुद्दामून करतोयस ना? अरे अडाण्या, ते असं देता येत नाही एकदम. काविळीवर उपचार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ती सांग मला, मी करेन ती पद्धत. दे. करेन काय करेन? त्यासाठी तुला महुआला घेऊन माझ्या घरी यावं लागेल. महुआला घेऊन तुझ्या घरी? अरे छड, कधीच येणार नाही तुझ्या घरी मी. हो, मग छोड, तिथे सुद्धा उपचार कधीच होणार नाही. बल्लाळ, मला माहितीये हे सगळं मुद्दाम करतोयस तू. ती पोरगी आजारी आहे आणि हे सगळं मुद्दामून करतोय मी. तुला कळणार नाही अडाण्या. तुला जे समजायचंय ना ते समज, पण महुआला घे आणि माझ्या घरी ये. ड्रायव्हर, गाडी निकालो. अरे काय बरा आहेस ना तू? इथून इथे यायचंय, त्याच्यासाठी गाडी कशासाठी? हमरे पास बहुत पैसा है. मी काय करेन त्या पैशाचं? गाडी निकालो. उधळपट्टी रे, उधळपट्टी. कधी कळणार आहे रे तुला? अरे पैशानी सगळ्या वस्तू नाही विकत घेता येत. जरा समज. महुआला घे आणि लवकर माझ्याकडे ये. बेटा महुआ, बल्लाळ अंकल के पास जाना है, चलो.
या 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 स्वागत. बाबा पाहिलं का आपल्याकडे बिरजू काका आले. दिसतंय मला ते. तिथेच थांबा. मोरया त्यांना सांग म्हणावं स्वतःच्या जोड्याबरोबर स्वतःच्या पैशांचा अहंकारही बाहेरच काढून या आणि तोंडातलं पान थुंका म्हणावं ते. इथे नाही. तेवाला पान चालत नाही. नहीं लेकिन ये शाकाहारी है. कुठलंही व्यसन चालणार नाही. जा थुंकून. इथेही नाही. अरे जरा काहीतरी पावित्र्य राखा. पान बाहेर थुंकून या आणि जरा चूळ भरून या म्हणावं. मोरया काय चाललंय. आत ये म्हणावं. मी सोडलं तर ते पडेल. सोडू का. पकडे रख पकडे रख पकडे रख. हाँ आता हूं मैं. मोरया. हो आलो आलो. आलंस ना कसा हात पकडला ते. हा चल ग. ये ये सावकाश सावकाश. ये बाळ बस. बरं वाटतंय का आता. आता आधी देवाला नमस्कार करायचा. बाहेर जा. अहो आत्ताच आली ना ती. तुला सांगतोय बाहेर जा. अहो पण आता. हा जरा डोळे बघू ग. इकडे आधी बघायचंय. डोळे बघू. फार काही त्रास नाही होणार. कडक आहे. उन्हाळ्या कडक आहे यावेळेस. काय मग काका कसं काय चाललाय धंदा पाणी. चाललाय ठीक चाललाय. या भंगाराच्या धंद्यात काही उरलं नाही आता. नाही ऐसा कौन बोला. नाही मीच म्हणतोय. म्हणजे जागा एवढी पण त्या मानाने नफा काहीच नाही. बहुत होता है. बहुत होता है. दिमाग लगाओ तो बहुत होता है नफा. असेल पण काय हो काका हे रिसेशन वगैरे असतं का हो तुमच्या धंद्यात. रिसेशन. रिसेशन ये क्या होता है. वो इनकम टैक्स से कोई है क्या. तुम्हाला खरंच रिसेशन म्हणजे काय ते माहित नाही. रिसेशन अरे नहीं मालूम है ना. तो क्या है नहीं मालूम है. अहो रिसेशन म्हणजे. चहा. भाऊजी घ्या चहा घ्या. दे रे. हा घ्या चहा. मला नको इच्छा. अहो घ्या हो चहा आणि मग मनसोक्त गप्पा मारत बसा. हा आम्ही गप्पा नव्हतो मारत. औषध हवंय ना भाऊजी. नाही हे महुआला औषध देत येतात. हवंय ना औषध. छान. अरे लाजू घे चहा घे. हा हमका नाही चाहिए. घे ग चहा थोडासा. नकोय म्हटलं ना मी. घे ग नाही तर वाया जाईल. अरे नकोय. बरं राहिलं नको घेऊस. मला काय मी घेते चहा.
तू घेऊ नकोस, मी घेते बरं का. छान झालाय नाही चहा. हा 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 हा. मी आता एक काढा देतो, तेवढा आधी काढा प्यायचा. हो. हा हा. हा. काका, बोला. मला वेडी यामिनी खूप आवडते. हे बघ बाळा, हे कितीही खरं असलं तरी असं म्हणतात का? काकू आहे की नाही ती आपली. पण असं मी नाही म्हणाले, मग कोण म्हणतं? तुम्हीच. तुला कसं कळलं? मी मनातल्या मनात जे बोलतो ते ऐकू येतंय की काय? म्हणजे तुमची कविता नाही का, वेडी यामिनी, कवितेबद्दल बोलते मी. अच्छा. वाचली असतो ती? हो, फक्त वाचली नाही काय, पाठ आहे माझी, म्हणून दाखवू? नको नको, आता आपले उपचार चालू आहेत की नाही, आता नको. हं. पण काका, आपण असे कधीतरीच भेटतो ना, तुमच्यासारख्या ग्रेट कवीला भेटायला मिळणं हेच माझं भाग्य आहे. म्हणून दाखवू? एक ओळ. आता एवढा आग्रहच करते आहेस, म्हण बापडी. हा, म्हणते. हा, आभा रिकाम, पीप रिकाम. अगं पिंप ग, पिंप. टिंब राहिलं नाही का. आभा रिकाम, पिंप रिकाम, नळाला नाही थेंब. थेंब नाही ग, टिंब राहिलं. अय्या, नळाला नाही टिंब. टिंब राहिलं म्हणजे थे होता की नाही तुझा, थे त्याच्यावरच टिंब राहिलेलं आहे. हा? आभाळ रिकाम, पिंप रिकाम, नळाला नाही थेंब. म्हणा. आभा रिकाम, पिंप रिकाम, नळाला नाही थेंब, हाय 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 हाय. चांगलं पाठांतर आहे तुझं, उत्तम. बरोबर. हाय 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 हाय. गोठ्यात नाही गाय, दुधाला नाही साय, गोठ आहे पण नाही ताय, हाय हाय हाय. तल्लक बुद्धी हाय, हा तुझी तल्लक बुद्धी हाय. पण काका, मला अर्थ नाही कळाला, अर्थ सांगा ना. हे बघ, कवीनी फक्त कविता करायच्या असतात, रसिकांनी त्या समजून त्याचे अर्थ लावायचे असतात. कसं असतं, फुलामध्ये फक्त मकरंद असतो, पण मधमाशा येतात आणि मग त्याचा मध होतो. अय्या, किती गोड समजावून सांगितलं तर तुम्ही. मला की नाही तुमच्या अजून कविता ऐकायच्यात. नाही, आजारी होत की नाही आपण, आधी औषध घ्यायचं मग कविता. चला घ्या. काका, कवितेतून द्या ना औषध. कवितेतून देऊ? बरं ऐक. वनौषधींपासून तयार केला हा काविळीवरचा डोस, डोळे मीठ पटकन आणि चटकन काढा ढोस. कळलं ना काका? द्या टाळी. कितना वक्त लगेगा, पूछो अंदर. येत आहेत ते, येत आहेत. आलेच. अरे बेटा, कैसी हो? आता बरं वाटतंय. अच्छा अच्छा. वा ओ काका. बाळा इकडे ये. हो मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत? हो आहेत. हा, काळजी घ्यायची, हो पथ्य पाळायची. हो. पथ्य क्रमांक 1, पाणी पिताना काळजी घ्यायची. हा हा. नाही नाही, सांडत नाही ती पाणी पिताना. पाणी उकळून प्यायचं. हो हो. चिंता मत करो, चिंता मत करो, वो हम प्योर वाटर उसको पिला देंगे, बहुत पैसा है हमारे पास. हाँ. मी सांगितलंय तसंच करायचं. पथ्य क्रमांक 2, मी सांगितलेली सगळी औषधं रात्री झोपल्यानंतर आणि सकाळी सूर्योदयाच्या आधी घ्यायची. झोपल्यानंतर आणि सूर्योदयाच्या आधी म्हणजे नक्की कधी घ्यायची? हुशार माणसांना मी सांगितलेलं आहे, अडाण्यांनी मध्ये बोलायचं कारण नाही. पथ्य क्रमांक 3, उन्हामध्ये फिरायचं नाही हं बाळ. हाँ, नहीं घूमेगी. हमारे पास बहुत पैसा है, इसके पीछे आदमी लगा दूंगा छाता लेके.
और 4-4 गाड़ी है, उसमें घुमाऊंगा उसको. घराच्या बाहेरच जायचं नाही. हा? तेवढी काळजी घेशील ना? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पथ्य क्रमांक 4, मांसाहार करायचा नाही. हा, हे सगळं नीट पाळलंस लवकर बरी होशील बाळा. येते. चलो आओ इधर. चलो. हाँ, बस हो गया बेटा. बल्लाल, बोल, इस उपचार का कितना पैसा हुआ रे? बहुत पैसा लेके आया हूं. अजून खूप आहेत बँकेत. बोल, किती पैसे पाहिजेत बोल. हा रस्ता या आता आपण. नमस्कार. बल्लाळ, मला कुणाचेही उपकार नको आहेत. या आपण. अहो बोला. तुम्ही की नाही आज मनाचा खूप मोठेपणा दाखवलात. हो, काय बरं? तुम्ही जे कार्य करताय ना ते खूप महान आहे. कपड्यांच्या घड्या घालण्यात काय आलंय महान कार्य? नाही, ते तर महान आहेच, पण मी महुआबद्दल बोलतेय. तिच्यावर उपचार करताय ना तुम्ही, ती खूप छान गोष्ट करताय. हो, तुमच्या आजच्या आणखीन एका वागणुकीवरून मला कळलं काय? की तुम्ही सॉलिड आहात. मी सॉलिड आहे? हो. असं काय वागलो ग त्यामुळे तुला वाटतंय मी सॉलिड आहे? तुम्ही की नाही बिरजू भाऊजींबरोबर भांडला नाही, त्यांचा अपमान केला नाही, त्यांच्याशी वाईट नाही वागला. खरं तर त्याच्याशी खूप भांडायचं होतं मला. अगदी अपमानही करायचा होता त्याचा, पण वेळ नव्हती ग. ती भांडणाची वेळ नव्हती. खरंच का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आजोबांनी मला अट घातली होती की भाऊजींबरोबर भांडायचं नाही. आजोबा कशाला अशी अट घालतील? त्यांना काय माहिती बिरजू कोण? आम्ही काय एका दुपट्यात वाढलोय? नाही नाही, मी काय म्हणते, ऐका ना, असं चिडू नका हो तुम्ही. आजोबांनी अट काय घातली ते सांगा. सांगतो. आजोबा मला म्हणाले होते, हे मग मला मी जी तुला ही काविळीवरची औषधोपचार पद्धती शिकवतो आहे त्यासाठी मुळात मन शांत ठेवायचं. मन शांत ठेवशील तरच त्याचा रुग्णाला फायदा होईल. बरं. आणि महुआला फायदा तर झालाच पाहिजे ना ग. बरं तर वाटलंच पाहिजे ना, म्हणून शांत राहिलो. मला वाटलं की. काय वाटलं? काय नाही. काय वाटलं? काय नाही. काय वाटलं? मला वाटलं की बिरजू भाऊजींच्या समोर की नाही तुमची बोलती बंद झाली. काय? असं कसं वाटलं ग? त्याच्या समोर माझी बोलती बंद होईल? काय बोलतेस तू? हे ओळखलंस तू मला? अरे घाबरतो की काय त्याला? हा, त्याची नांगी आत्ता ठेचू शकतो मी. हा, घाबरू त्याला? घाबरू? आजोबांनी काय सांगितलंय? शांत राहायचंय. शांत राहायचं. शांत 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 राहायचं. मालक, अहो नका इतका त्रास करून घेऊ. होतं असं कधी कधी. आता जागतिक मार्केटमध्ये लोखंडाचा भाव पडतो. भुजंग, लोखंडाचा भाव नाही पडलाय, इथं माझा भाव पडलाय. म्हणजे? अरे त्या बल्लाळने महुआवर उपचार केले काविळीवरचे, पण माझ्याकडून पैसेच नाही घेतले. इतना पैसा है हमरे पास, मैंने उसको पैसा दिया पण त्याने घेतले नाही. मला बाहेरचा रस्ता दाखवला आणि काहीही न बोलता आत निघून गेला. पैसे नाही घेतले? नाही. भांडला नाही? नाही, काहीच नाही बोलला? हा. म्हणजे तो तुम्हाला असं नाही म्हणाला अडाण्या? म्हणजे तुम्ही अशिक्षित आहात वगैरे? नाही ना. बर, असं तरी म्हणाला का की तू पान थुंकेस? का असं म्हणाला तुम्हाला की डोक्यावर राईचं घाणेरडं तेल लावून गावभर फिरत असतो? नाही ना, असं काहीच नाही बोलला. शी, हरामखोर, तू पण हात धुवून घे वाहत्या गंगेमध्ये. नाही, असं नाही म्हणाला का? चिंता आता तुझी नाहीये मला चिंता त्या बल्लाळची. का बरं याने माझ्याकडनं पैसे घेतले नसतील? ते मला माहिती आहे ना. काय?
हा माहिती आहे मला. अहो एक रिटायर्ड कारकून तुमच्या मुलीवर फुकट उपचार करतोय, त्याचे उपकार करतोय, उपकार. हा आणि याचा काय परिणाम होणार आहे माहितीये का तुम्हाला? काय? लाचार होणार तुम्ही त्याच्यासमोर. लाचार लाचार लाचार. त्याचे मिंधे होणार, मिंधे मिंधे मिंधे. आणि याचा परिणाम पुढे जाऊन काय होणार आहे माहितीये का? काय? जी गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त करायला आवडते ती तुम्हाला आयुष्यात कधीच करता येणार नाही. कुठली? बल्लाळ बरोबर भांडण. हे काय? कधीच तुम्हाला आयुष्यात बल्लाळ बरोबर भांडता येणार नाही. आयुष्यभर तुम्ही त्याचे लाचार म्हणून जगणार. घ्या प्या पाणी. लाचार कुठचे? बिरजू पाठक लाचार लाचार लाचार. आई ग, आई आई आई, लवकर ये ना. काय हुआ बेटा? हाँ परत पोटात दुखायला लागलं. बल्लाळ भाऊजीला बोलू? अरे जी सुनो, देखो देखो मम्मा को क्या हो रहा है? आई अगं तसं काही नाहीये, आता मला बरं वाटतंय. मला भूक लागलीये. मला देतेस अजून? तुला भूक लागली? तुला आणखीन हवंय? हो. अरे खा खा. तुला भस्म्या होईपर्यंत खायला घालेन मी. हे भगवान, भगवान तेरा लाख लाख शुक्र आहे. माझ्या मुलीला भूक लागली. मवा अगं तू खात नव्हतीस ना, तर मलाच अन्न गोड लागत नव्हतं. देखो ना, तुला कावीळ झाली और मैं पतली हो गई. आई आई कंट्रोल. हा अरे कैसे करू पगली, कैसे कंट्रोल करू? पता है तू अशी आजारी होतीस ना, माझं कशात लक्षच लागत नव्हतं माहितीये. मी अष्टपुत्र सरांना पण सांगितलं, जोपर्यंत माझ्या लेकीला बरं वाटत नाही ना तोपर्यंत रियाज बंद. पण आई आता मला खरंच खूप बरं वाटतंय. हे सगळं कुणामुळे झालं माहितीये? बल्लाळ भाऊजींमुळे. खरंय ग. यामिनी काकूमुळे आणि माझ्या ससुल्यामुळे. ही कोण आहे ससुरा? ससुल्यामुळे. मौआ तुला माहितीये, यामिनी काकूनी जेव्हा हा उपाय सांगितला ना, तेव्हा तर मला भीतीच वाटत होती. मला वाटलं होतं की आपल्या या भांडणामुळे बल्लाळ भाऊजी तुझ्यावर उपचारच करणार नाहीत, पण त्यांनी केलं. बल्लाळ भाऊजी, यू आर ग्रेट. आय यू आर ग्रेट. खरंच तुझ्या पाणी सुद्धा असा समजूतदारपणा दाखवला ना, तर आपल्यातली ही भिंत कायमची दूर होऊ शकते. भैया खरंच. आणि मग मला इकडून तिकडे बिनधास्तपणे जाता येईल. ए पर जाना काय है? अगं म्हणजे औषधं वगैरे आणायला ग. हाँ हाय दया, मैं भी क्या बातें बनाने लगी. तुला भूक लागली आहे ना? हो थांब, मी खायला घेऊन येते. मेरी बेटी को भूक लगी. इधर घुसा चला जा रहा है. ये तोहरे बाप का घर नहीं है, समझा? ये घर तुझा है. भाग. ये तेरे बाप का घर नहीं, दामले निवास है. असंच काहीतरी म्हणायचंय ना तुम्हाला? काय इकडे काय? महुआला भेटायला आलोय. लाज नाही वाटत असं सांगायला? का? औषध द्यायला आलोय. मोर्या, ते औषध तुला देण्याची गरज नाहीये. ते मी देतो, तुझा. उपचार पद्धती माहित असेलच ना तुम्हाला? आणि ते सोपे सोपे संस्कृत श्लोक जे उपचार देताना म्हणायचे, यत्र पत्र. आणि ते जर चुकले तर पॉवर कमी होते. द्या तुम्ही द्या. नाही पुरे झाला तुझा आगाऊपणा. हे बघ, औषध दे तू मऊला आणि पटकन बाहेर ये. जमणार नाही, वेळ लागेल. द्या तुम्हीच द्या. नाही नाही ठीक आहे, जा मऊआ का औषध दे. जा.
बसूच तू. पाठी मागून जर काही वाईट साईड बोललात तर औषधाची पॉवर कमी होते बरं का. नाही नाही काय नाही बोलत मी मोर्या. जा तू औषध दे. हा महुआ मैं आ रहा हूं. सुल्या सुल्या माऊ का रे सारखा मला त्रास देतोय ससुल्या. जा बरं. माऊ ससुल्या ऐकू अरे तू इकडे काय करतोस. कुणी पाहिलं तर पाहणं कळलं तर. अरे ससुल्या तू असं कसं करतोस. अरे बसलायस काय. तुला कळत नाहीये का मी काय म्हणतेय. पाहणं कळलं तर हाकलून देतील ते तुला. बस ग. म्हणजे अगं मी त्यांच्या परवानगीने आलो इथे. कसं काय. मी ऑफिशियली इथे आलोय. बाबांनी हे औषध तुझ्यासाठी दिलंय. अय्या हे औषध फक्त मीच देऊ शकतो आणि उपचारादरम्यान जर इथं कोणी आलं तर याची पॉवर कमी होईल. त्यामुळे मी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली सगळ्यांना. इथे कोणीही आम्हाला डिस्टर्ब करायचं नाही. अय्या किती मज्जा. इथे मला औषध मी घेते. हा तू मंत्र म्हण. ए ते औषध नाहीये काही साधं पाणी आहे. अगं मी खोटं बोललो. बाबांनी काही औषध वगैरे दिलेलं नाहीये. मोरू बट दिस इज रॉंग. हा आपण आपल्या घरच्यांना फसवतोय. हो ना. ए पण छान आहे. मला आवडलं. हं? किती छान खोटं बोलतोस रे तू. अगं तुला काय वाटलं काय. तुझा हा ससूला तुझ्यासाठी काय वाटेल ते करेल. ए, माऊ पण तू कशी आहेस आता. तुझ्या बाबांनी औषध दिलंय ना. आता बरी आहे मी. भूक पण लागली मला. तू लवकर बरी हो. हा माझे पांढरे मोमोज तुझी वाट बघतायत. सुल्या माऊ ए जी क्या कर रहे हो. क्या कर रहे हो मतलब अंदर जा रहा हूँ. ना इलाज चल रहा है. अगं पण त्याने मला सांगितलं होतं बाहेर थांबायला. तुला आतमध्ये असायला हवं होतं ना. मोर्या म्हणाला बाहेर जाओ. हकलवलं. हकलवलं नाही हो. बोला थोडी बाहेर जाओ. और पगली तू चली आई. हा मोर्या औषध घेऊन आला. म्हणाला मऊवर उपचार करायचे. तुम्ही समोर असला तर औषधाची पॉवर जाते. आणि हे सगळं तो हसत हसत बोलला. हसमुखच आहे मोर्या. त्याला किती काळजी आहे ना आपल्या मऊची. नाही नाही लाजो काळजीचं हेच कारण आहे. कभी कभी हमारे दिल में एक ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया मैं. गलती हो गई का. ये देखो कि जैसे. सिचुएशन तो देखो कम से कम. काहे रेके जा रही हो. राजू हा मोर्या औषधाचं कारण काढून आपल्या घरात घुसतोय. असा कुठला जगामध्ये उपचार आहे ग जो असा एकट्या एकट्याने केला जातो. हा बल्लाळ आणि मोर्या औषधाचं कारण सांगून घरात घुसतायत. राजू अगर ये ऐसे ही घुसते रहे ना तर एक दिवशी आपल्याला घराच्या बाहेर काढतील. हे हाय दया आपल्याला बाहेर हकलवतील. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे बल्लाळ उपचाराचे पैसे पण घेत नाहीये.
हमारे ढोलकपुर के चाचा मक्खनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, तोंड दाबून बुक्क्याचा मार. तो मराठी म्हण आहे. असू दे काहीतरी असू दे. पण लाजो, हा मार मी असाच नाही खाणार. बल्लाळ, अगर तू बल्लाळ है तो हम भी ब्रिजलाल है. याच्यावर काहीतरी उपचार शोधून काढेनच मी.